अखेर दादांचा गुन्हेगार सापडला. आता थेट शिक्षा मुख्यमंत्र्यांनी दिली. ऑर्डर. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच काही धक्कादायक माहिती आता हाती आली आहे की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आता त्याला जबरदस्त शिक्षा. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत काही बिघाड झालाय, तर कुणी सांगत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी गुप्त माहिती समोर आली आहे की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव समोर आलंय. ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला, त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले. या पुराव्यामुळे आता गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणार. प्रेक्षकांना लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती तुम्ही इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही, पण डोळे उघडून नीटपणे पहा. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची. वेळ होती 8:45, ज्यावेळी ते काळजाचा थरकाप उडवणारं विमान सकाळी कोसळलं. 28 तारखेपासून आजपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं हे कोणालाच माहिती नव्हतं. मग त्याच रात्री तो कट शिजला होता. दादांना विमानात नेण्याआधी संपवलं अशी भीती देखील वाटायला लागली होती. कारण की लोकांना दाखवलं 28ला अपघात झाला, पण 27ला काय झालं अखेर सगळं सत्य आज उघड झालंय. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचं एकही नाही, दोन नाही, तर तब्बल 15 पुरावे हा समोर घेऊन आल्यानं प्रकरणाचा खरा चेहरा समोर आल्याची चिन्ह झाली. दादांचा जो अपघात होता तो आदल्या दिवशी झाला खरा, पण त्याचा हिशोब आदल्या दिवशीच मांडला गेला, जिथं दोस्तीच्या नावाखाली दगाफटका झाला असं बोललं जाऊ लागलं. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो डाव होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्री मुळात झाली होती. त्या रात्री दादा निवांत आपल्या गावी बारामतीला जायचं होतं. आनंदी पण एक अचानक फोन आला आणि त्या फोन नंतर सगळा प्लॅन बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढावला. मग तो फोन नेमका कुणाचा होता, तो फोन कुणी केला होता, तो फोन आणि अपघाताचा संबंध काय, या फोनला साधा समजू नका. कारण की या फोन विषयी रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितलंय. दिल्लीत मुंबईत पुराव्यासकट त्यांनी दाखवलं. संजय राऊत यांनी देशाच्या संसदेमध्ये हा विषय काढला होता. अमोल मिटकरी देखील हा फोन विषयी बोलत होते. हा फोन आता सगळं सत्य फोनचं बाहेर आलंय. हा फोन एका फाईलच्या निमित्त होता. ती फाईल आणि त्या फोनचं कनेक्शन काय हीच महत्वाची लिंक गायब होती आणि ती लिंक आता लागली. आज जी माहिती ओपन झाली ती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं होतं, विमान चालकाला धावपट्टी दिसली नाही, काही तांत्रिक अडचणी असेल असं लोकांना वाटलं. पण खरा डाव आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 तारखेला अपघात कसा घडला हे जर समजून घ्यायचं असेल तर अपघाताच्या आधी प्लॅन कसा रचला गेला हे जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या रात्री आपल्या मुंबईमध्ये तिथं जावं लागेल जिथं दादा वास्तव्यास होते. तिथं काय घडलं याची माहिती पाहावी लागेल. लक्षात घ्या, हे पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे खरं नाहीये, पण ही गोष्ट खरी आहे. आजपर्यंत ज्या अफवा उचलल्या होत्या त्या खोट्या माहिती पसरवल्या जात होत्या त्या खोट्या ठरल्या. आता पुरावा दाखवलाय. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानंतर आज इतक्या दिवसानंतर सगळी माहिती उघड झाली. 28 तारखेच्या आधी जेव्हा अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या एक दिवसच्या आधी रात्री काय झालं याची सगळी माहिती समोर आली. दादांचं मुंबईमधलं निवासस्थान जिथं कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड असते, पण 27 तारखेला गर्दी निवडली होती. सायंकाळची वेळ होती, वातावरण सगळं शांत झालं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईलवर वेळेवर सह्या पूर्ण केल्या असं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं. आता दादांना बारामतीला जायचं होतं आणि ते गाडीनं म्हणजेच रस्त्यामार्गे येणार होते. ते नेहमी 4 चाकीनं गाडीनं रस्त्यावरून येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक थरारक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली ठिणगी पडली होती. पहिला भाग इथं सुरू झाला होता. दादांना एक फोन आला, फोनवर निरोप आला. तो निरोप सध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं होतं. पण आता रोहित पवारांकडे अनेक लोकांनी दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती, एक सही करायची होती. एक फाईल खास केंद्राकडून आली आहे, तर तुमची सही त्यावर आत्ताच हवी आहे. पण ती फाईल खरंच होती का फक्त त्यांना रोखायचं होतं? मग त्यांना थांबून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला.
लोकांना कदाचित त्या गोष्टीत एवढं मत वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आला तिथंच खरा खेळ सुरू झाला. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या त्या नेत्याला हा डाव समजला नाही. तिथं सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला नाही. दुसरी गोष्ट जी घडत होती ती घटना होती विमानतळावर. त्या रात्री नेमकं काय घडलं? नुसता फोन आला नाही, तर ते विमान ज्या रात्री जिथं लँड झालं होतं तिथं देखील एक घटना घडली होती. ते विमान गुजरातहून आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते ते दादांसोबत नेहमी असायचे, मग ते या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं की त्या जागी अशा लोकांना पाठवलं की ज्यांना मार्गाची माहिती नव्हती? अशा नवख्या माणसाला बसवलं, हा जाब जनता विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येतोय की वैमानिक बदलण्याचा खेळ कुण्या साध्यासुध्या माणसाचा नाही, तर एक वजनदार शक्तीचा आहे. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड त्यांना समजली असती. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेत, त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती मोठा दरारा असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा दाट संशय व्यक्त होतोय. पण थांबा, देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी तपासाचे आदेश आधीच दिले होते. चक्र वेगानं फिरत होती. इकडं टीका होत होत्या, काय होत नाही, पण इकडं शांततेत काम सुरू होतं. त्या दिवशीचे ऑडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले छेडछाड, सगळं काही उघड झालं. फडणवीस मोठ्या माशांना गळाला लावणारच होते, पण घटनास्थळी जे सापडलं त्यानं अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. आता त्या 15 पुराव्यांची साखळी इतकी पक्की झाली की लवकरच एक अतिशय मोठं नाव जनतेसमोर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या प्रकरणाचा छडा लावलाय. अधिवेशनात वैमानिक का बदलले गेले याचं कारण समोर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर त्यांनी दिलंय. आता दादांना न्याय मिळणार अशी खात्री त्यांनी संपूर्ण देशाला दिली. पण प्रेक्षकांनो, या सगळ्या माहितीनंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न उठतो, ते म्हणजे नेमकं सत्य काय आहे? आतापर्यंत जे काही आपण ऐकलं किंवा जे काही पुरावे की जेव्हा काही राजकीय चर्चा वर्तुळात रंगत आहेत, त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, हा विषय वाटतो तितका साधा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला आतापर्यंत जी माहिती दिली ती विविध सूत्रांकडून मिळालेली आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेवर आधारित ही केवळ एक शक्यता असू शकते. हा अपघातपात केवळ एक निव्वळ अपघात किंवा जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र ज्या प्रकारे वैमानिक बदलले गेले, त्या रात्री फोन कॉलच्या चर्चा, त्या पाहता मनात शंकेची पाल चुकचुकते. मग काय आलं रिपोर्टमध्ये? समोर कोणाचं नाव समोर आलं? कोण आहे तो मास्टरमाइंड? कारण की महाराष्ट्राच्या राजकारणात दादा हे नाव अतिशय महत्त्वाचं होतं. आत्ताच काही वेळापूर्वी विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतदान म्हणजेच देशाचे रेकॉर्ड मोडत 2 लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन त्या निवडून आल्या. आणि त्यानंतर ही बातमी समोर आली की ते 15 पुरावे त्यांनी या प्रकरणाचं सत्य अखेर उघडकीस येणार आहे. आता मग खरंच या प्रकरणामागे कोण होतं? राजकीय षडयंत्र होतं का कुणी गेम प्लॅन केला होता? हे सगळं माहिती इथून आता पुढे उघड होणार आहे. आता हा जो व्हिडिओ आपण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा व्हिडिओ आहे तो फक्त उपलब्ध माहितीवर आणि शक्यतेवर आधारित आहे. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा अफवा पसरवणं नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना वाट मोक करून देणं आहे. सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. तोपर्यंत सावध रहा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.